आणि आता पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार। भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांवर 6 गोळ्या झाडल्या। उल्हासनगरच्या द्वारली गावामधील जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद। पोलीस ठाण्यामध्ये वाद विकोपाला गेल्याने गोळीबार। जखमी महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर ठाण्यामधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महेश गायकवाडांवर यशस्वी शस्त्रक्रिया, शरीरातून 6 गोळ्या काढल्या। भाजपा आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकरांना अटक। तिघांची शिवाजी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली जाणार। कळवा पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांसह 6 जणांवर गुन्हा दाखल। गायकवाडांसह तिघांना बेड्या, तर नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा फरार। तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू। आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, शिंदे बापलेकांकडून माझ्यावर अन्याय। गणपत गायकवाडांचा गंभीर आरोप, तर फडणवीसांना वारंवार सांगूनही पक्षश्रेष्ठींकडून दखल नाही। गणपत गायकवाडांची माध्यमांना प्रतिक्रिया। कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना कायदा आणि नियम सारखे। फडणवीसांची सविस्तर चर्चा करून या विषयाची माहिती घेईन। उल्हासनगर गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपा आमदार गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे करणार। एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पुढील तपास होणार। हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे सुवर्ग। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलाय। गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार, संजय राऊतांची टीका। सरकारमध्ये गुंडशाही, तानाशाही आणि जनतेच्या पैशाची लूट सुरू। राज्यामधील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दहशत। गोळीबाराच्या घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल। पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणं ही सत्तेची मस्ती। राज्यामध्ये सध्या गुंडाराज सुरू। उल्हासनगरमधल्या गोळीबार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। उल्हासनगर गोळीबार घटनेप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। गोळीबाराचा मुद्दा दिल्ली दरबारी संसदेमध्ये मांडणार। सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळेंकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, तर फडणवीसांनी गोळीबार करायला सांगितला का? भुजबळांचा सुप्रिया सुळेंना सवाल। निवडणुकांसाठी गुंडांना जेलमधून सोडलं जात आहे, गुंडांचा विरोधकांच्या विरुद्ध वापर केला जातोय, संजय राऊतांचा गंभीर आरोप। मला पश्चाताप नाही असं गायकवाड म्हणत असतील तर हा गंभीर बाब। जितेंद्र आव्हाड यांची गोळीबार प्रकरणावर TV9 मराठीला प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता। गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त। गोळीबार करण्यामागचं कारण समोर आलं पाहिजे, अंतरवाली सराटीसारखं व्हायला नको। पोलिसांवर हल्ला झाला की पोलिसांनी हल्ला केला हे पाहावं लागेल। कल्याण गोळीबार प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया। सत्ताधारी आमदारांना बेछूट गोळीबार करणं अतिशय गंभीर आणि चिंताजनक। राज्य सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। गोळीबार प्रकरणावर अशोक चव्हाणांचं ट्विट। आमदार गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर कल्याण पूर्व आणि उल्हासनगर परिसरामध्ये तणावाचं वातावरण। गणपत गायकवाडांचं घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त। गोळीबाराच्या प्रकरणानंतर शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांकडून कल्याण पूर्व परिसरामध्ये बंदची हाक। परिसरात शांतता राखण्यासाठी दंगल नियंत्रण पथक तैनात। गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाडांची आमदारकी जाण्याची शक्यता। गायकवाडांवरील गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पाठवली। वैयक्तिक कामासाठी आलो, गणपत गायकवाडांना भेटायला आलो नाही। कायद्यानं मला गणपत गायकवाडांशी बोलता येत नाही। भाजपा आमदार निरंजन डावकर यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये नाटकावरून वाद। ललित कला केंद्र प्रमुखासह 6 जणांना अटक। राज्यामधील मंत्र्यांचा 5 तारखेचा नियोजित अयोध्या दौरा लांबण्याची शक्यता। मंत्रिमंडळ बैठक आणि समितीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलला जाणार, सूत्रांची माहिती। टोलच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे शिंदेंना भेटणार होते। टोल वसुलीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करणार होते, ही भेट रद्द। अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। मेळाव्याची तयारी पूर्ण। छगन भुजबळांनी स्वतः आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं। जे कोणी अशा बातम्या पसरवतात त्यांनी जबाबदारीनं बोलावं। अंजली दमानी यांनी केलेल्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। लाथा घालण्याची भाषा आम्हाला पण येते, तुमचं बोलणं सडकछाप गुंडासारखं। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचा संजय गायकवाडांवर निशाणा। तिवसा इथल्या कार्यक्रमात भाजप खासदार अनिल बोंडेंची काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली। अनिल बोंडेंकडून काँग्रेस नेत्यांचा डुक्कर असा उल्लेख। अनिल बोंडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। तुम्ही आरक्षणाचे विरोधक असल्यानेच मराठा आरक्षणाचा विषय तुम्हाला छोटा वाटतो। राज ठाकरेंच्या जरांगींवरील वक्तव्यावर सचिन खरातांची टीका।